आज आपले बनांचे कांद्याची काळा मसाला आणि खिचडी कांद्याची पद्धत मा आम्ही घरच काळा मसाला तयार करतस त्याने खिचडी कराने गॅसवर कुकर ठेवा ना त्याना मग तेल टाकाना जिरं मोहरी कढीपत्ता टाकाना कांदा टाकाना कांदा चांगला लाल होऊ द्या ना थोडासा गॅस मीडियम ठेवा ना मग शेंगदाणा टाकाना त्याना मग चांगलं कलशी ना ते त्यानंतर लसूण टाका लसूणनी पेस्ट करले आणि लसूण टाकाना टमाटा टाकाना बटाटा टाकाना वटाणा टाकाना मस्तपैकी चांगलं कलशीले आणा त्याला एकजीव करले आणा मस्त त्यानंतर मसाला टाकाना घर तयार करेल काळा मसाला टाकाना कांद्याची पद्धत ना तिखट टाकाना मीठ टाकाना हळद टाकानी मस्त चांगलं एकजीव जाय का मग त्याला मग पाणी सोडा ना थोडंसं पाणी असं पाणीले उकळी उनी का मग कोथिंबीर टाकानी त्याला मग तांदूळ दहीसण टाकाना थोडंसं पाणी चांगलं उकळायला लागलं की डाळ तांदूळ एकत्र करीसन दहीसण टाकी द्या ना चांगले खुरपणीवर हलायले आणा त्याला एकजीव करले आणा कुकरनं झाकण लाई द्या अशा पद्धत आपण खिचडी करणे त्याना सोबत आमना कांदेश मा लग्नेश मा करतस कढी आणि खिचडी इथली फेवरेट लागस ना तुम्ही जर एक सावकाशात ना तर गडगडी मागशात हेच बनवा ना आपण अशा पद्धत आपली खिचडी तयार व्हायला देखील किती खिचडी मस्त जाईल ते आपण तयार करू मस्तपैकी कढी गॅसवर कढाई ठेवा आणि त्यांना मग तेल टाकाना जिरं टाकाना मोहरी टाकानी आणि त्यांना मग आपण हिरव्या मिरच्या कोथिंबीर लसूण असं एकत्र दळीले आणा मिक्सरना भांडामा आणि त्यानंतर दही मिक्स करीसन तो मसाला चांगला कलसाय ना का दही टाक द्या ना थोडंसं त्याला बेसन पीठ कालायचं टाकी द्या ना मीठ टाकाने हळद टाकानी आणि अशी मस्तपैकी कढी वैरी द्या आणि तिला मस्त अशी थोडी उकळ फुटेसारखी थोडीशी होऊ द्या आणि चमच्यावर मस्त मिक्स करा आणि वरून बारीक कोथिंबीर चिरीसन टाकी द्या त्याला मंडई मग पोटभर कढी खिचडी खाऊ एकदम भारी जेवण करा ना पोटभर।